नमस्कार बालमित्रांनो, पुणे जिल्हा परिषद पुणे ऑनलाईन शिक्षण वर्गात आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत। आज आपण इयत्ता चौथीच्या गणित विषयातील घटक मापन आपल्या पाठ्यपुस्तकातील पान नंबर 59 वरील लांबी हा घटक अभ्यासणार आहोत। याची अध्ययन निष्पत्ती याप्रमाणे आहे। चला तर मग सुरुवात करूया। यासाठी सर्वप्रथम या पट्टीचा आपणाला अभ्यास करावा लागेल। इथे या सेंटीमीटरच्या खुणा आहेत 1 2 3 आणि 2 सेंटीमीटरच्या खुणांमध्ये छोट्या छोट्या रेषा दिसतात, त्या मिलीमीटरच्या आहेत। 1 सेंटीमीटरचे 10 भाग केलेले असतात त्या खुणांमुळे, म्हणजेच 1 सेंटीमीटर बरोबर 10 मिलीमीटर। सेंटीमीटर हे थोडक्यात सेमी असं लिहितात आणि मिलीमीटर हे थोडक्यात मिमी असं लिहितात, म्हणजेच 1 सेमी बरोबर 10 मिमी असंही आपण म्हणू शकतो। आता सेमीचं मिमीमध्ये रूपांतरण कसं करायचं तर पहा, एका रेघेची लांबी 5 सेमी आहे। 1 सेमी म्हणजे 10 मिमी, 5 सेमी म्हणजे 5 गुणिले 10 बरोबर 50 मिमी, म्हणजेच त्या रेषेची लांबी 50 मिमी आहे असंही आपण म्हणू शकतो। आता या रेघेची लांबी मोजूया। पहा, बरोबर 4 सेंटीमीटर आणि पुढे छोट्या छोट्या 5 खुणा दिसत आहेत आपल्याला, म्हणजेच या रेघेची लांबी 4 सेमी आणि 5 मिमी इतकी आहे। आता आणखी एक रेष पाहूया। यासाठी तंतोतंत पट्टी जुळवून घ्या आणि पहा किती झाली आहे लांबी, तर 3 सेंटीमीटर पूर्ण आणि एक छोटीशी खूण पुढे दिसते, म्हणजे 3 सेमी आणि 1 मिमी इतकी लांबी या रेषेची आहे। आता पाहूया स्वाध्याय। पाठ्यपुस्तकाच्या पान नंबर 60 वरती असा आपल्याला स्वाध्याय दिसेल। इथे या रेषांची लांबी मोजून ती सेंटीमीटरमध्ये लिहायची आणि पुन्हा तिला 10ने गुणून तिचं मिलीमीटरमध्ये रूपांतरण करायचे, आपण शिकलो त्याप्रमाणे। त्याखालीच इथे 2 रेषा दिल्यात आणि त्यांची लांबी सेंटीमीटर आणि मिलीमीटरमध्ये मोजून लिहायची आहे। त्याचप्रमाणे खालच्या बॉक्समध्ये पुस्तकाची लांबी, अशा वेगवेगळ्या वस्तूंची लांबी मोजून लिहायची आहे। धन्यवाद।